फुल भाऊ कापसीमुळे तुमच्या सगळ्यांचं दर्शन घडलं हे मी माझं भाग्य समजतो. SRT जरी मी 5 वर्ष अगोदर केली, पण माणसापाशी जोडण्यासाठी खूप मेहनत लागते. ती आज प्रफुल्ल भाऊमुळे इथे घडून आली आणि तुमच्या सगळे अनुभवी लोकांपुढे मला विचार मांडण्याची संधी मिळाली, हे माझं भाग्य समजतो. मी उमेश पोहुदरी, राहणार येवती, तालुका राळेगाव. आज आमचं जे श्रद्धास्थान आहे ती सती सोना माता देवस्थान येवती, हे आमचं श्रद्धास्थान. आणि त्यांच्या आशीर्वादामुळे मला जे काही आता लोकप्रियता मिळते, की माझ्याकडे जे शेतकरी जुळते प्रफुल्ल भाऊ सारखे, की असंख्य शेतकरी असे आहे महाराष्ट्र जे माझ्यासोबत जुळले, हे माझं भाग्य की मी इतर लोकांपर्यंत हे चांगलं तंत्र पोहोचू शकलो किंवा त्या प्रयत्नात आहे. तर याच्यात माझ्या एकट्याचा वाटा नाही, हा तुमच्या सगळ्याचा मी जोडत गेलो. जोडता जोडता कडी जुळत गेली आणि एक साखळी तयार झाली. त्या पद्धतीचं हे SRTचं काम आता आपलं खूप मोठ्या प्रमाणात वाढत आहे. जसं भानुदाजी ठाकरे यांचं रेल्वे सिंधी माझं येवती कुठे संबंध नाही, पण आज महाराष्ट्रातलं असं एकही गाव नाही जिथला माणूस माझ्या संपर्कात नाही. मग हे सगळं कसं झालं, एक मन आहे दोन्ही किंवा काहीतरी आहे, जे जे आपण अशी ठावे ते इतर अशी सांगावे, सज्जन करून सोडावे सकळ जन, जे एक मन आहे की नाही, त्या पद्धतीने मी काम करत गेलो आणि करत आहे आणि करत राहणार. तर आपला मूळ उद्देश आहे की SRTचा पहिले मी लॉंग फॉर्म सांगतो, म्हणजे पूर्ण अर्थ काय होतो त्याचा पहिला जो अर्थ होता तो सगुणा राईस टेक्नॉलॉजी, म्हणजे भातामधलं तंत्र. पण भाताचा विषय हा आपल्याला लागू पडत नाही, कारण आपल्याकडे कोणाकडे धान नाही. नंतर त्या तंत्रात काही दिवसांनी असं सुधारणा झाली, SRT मी सगुणा रिजनरेटिव्ह टेक्निक, रिजनरेटिव्ह म्हणजे पुनर्जीवित करणे. आता काय झालं, आपण प्रत्येक जण शेती करतो, प्रत्येकाच्या घरी शेती आहे, प्रत्येक जण चांगलं शेती करते, पण प्रॉब्लेम सगळ्याचा एकच आहे, कोणाला 10 क्विंटलच्या खाली उत्पन्न पाहिजे नाही. कारण आपण शेती करताना पहिला मेन उद्देश तोच ठेवतो डोळ्यापुढे, मला यावर्षी 15 क्विंटल घ्यायचं म्हणजे घ्यायचं. मग 15 क्विंटल घेण्यासाठी इकडे 17 क्विंटलचा खर्च जाऊन राहिला, हा कोणीच लिहून ठेवत नाही. हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे की आपल्याला प्रत्येकाला उत्पन्न पाहिजे. उत्पन्न कोणाच्या भविष्यावर घेतो आपण, शेतीच्या म्हणजे जमिनीच्या. तिला आजपर्यंत आपण काही दिलं का, दिलं तर काय, फक्त रासायनिक खत आणि शेणखत. पण शेणखत किती दिवस चालते, त्याच्यामध्ये काय होते, शेणखत दिल्याने काय होते, किती त्याचं काय, याच्याशी कोणी देत. शेणखतात काय राहते, जीवाणू, बरोबर. आणि तुम्ही शेणखत कधी टाकता, मे महिन्यात, जेव्हा आपलं तापमान राहते 45-46 डिग्री सेल्सिअस, बरोबर. मग जिथं तुम्ही उभं राहू शकत नाही, जे डोळ्यानं सूक्ष्म जीवाणू दिसत नाही, ते जिवंत राहील का. म्हणजे शेणखत टाकली का माती टाकली, तरी पण छाती ठोकून सांगतो का नाही 10 ट्रॅक्टर एकरी टाकतो म्हणून. हे छाती ठोकून सांगायची गरज नाही, आपल्या शेणखताचं काम नाही. पण त्याच्यासाठी आपल्याला काय करायला लागेल, SRT. बरं, SRT करण्यासाठी विशेष काही लागते का, तर नाही लागत, फक्त आपल्या जुन्या सवयी सोडा लागते. आता यांचं वय 70-80 वर्ष आहे, यांना जरी आपण सुरुवातीला म्हटलं, प्रफुल्ल भाऊला सुद्धा हा प्रॉब्लेम आला, तर वडील काय म्हणतील इतका कचरा, यांना जरी म्हटलं का काय निंदलं नाही तर हवा खेळत नाही, मालाला हवा लागत नाही, जमिनीची हे होत नाही, उलटा पालट होत नाही, सगळंच होत नाही, अशा पद्धतीचे जुने विचार आहे तेच विचार आपल्याला SRT मध्ये बदलवायचे आहे. दुसरी गोष्ट अशी आहे का आपल्याला प्रत्येकाला शेती पाहिजे स्वच्छ, हिरवत झाडाची लाईन आणि पूर्ण क्षेत्र असं काळभोर असलं तर माणसाचं मन लागते म्हणते. आणि ज्याच्या आम्ही जी शेती करतो किंवा तुम्हाला जे करायला सांगणार आहे SRT, याच्यात तणाचंच महत्व आहे, इथं खताचं महत्व नाही. आणि दुसरी गोष्ट अशी आहे, याच्या 4च गोष्टीचे नियम पाळावे लागते. ट्रॅक्टर कायमस्वरूपी बंद करायचा आहे, कारण आता आपल्याला माहित आहे ट्रॅक्टर शिवाय आपली शेती होत नाही असं प्रत्येकाने ठरवलं. बैल विकू पण ट्रॅक्टर घेऊ, ही मानसिकता आपली तयार झालेली आहे. ट्रॅक्टर बंद करायचा आहे, मजूर बंद करायचे आहे, बैल बंद करायचा नाही, बैल तुम्हाला ठेवायचे, कारण सगळ्याचं संतुलन असलं पाहिजे, हे महत्वाचा मुद्दा नाही. तर काही काही शेतकऱ्याचा असा गैरसमज झाला की SRT करायचे म्हणजे घरचे दावणीचे बैल सुद्धा विकायचे. तसं नाही, ज्याच्या पाशी अंगवण आहे, ज्याला त्याच्यात इंटरेस्ट आहे, त्याने बैल ठेवले पाहिजे. आता नाही त्याचं मोकळा, कारण मी नाही ठेवू शकत, कारण मी काहीच नाही करत काम त्याच्यामुळे. तर त्यामुळे पहिला हा विषय नाही, बैल आपल्याकडे गाय असली पाहिजे. प्रत्येक SRT शेतकऱ्याकडे एक गाय, तर अशी चेंडू खेळतो ना अशी जगते. फक्त आपली थोडीशी मानसिकता बदलते, आपल्याला एक वेळ काम करायला वेळ राहिला नाही, कारण आपल्या इतर गोष्टीला वेळ आहे. तर SRT हा मूळ उद्देश आहे आपला. आजपर्यंत तुम्ही बरेच तंत्र आलेले पाहिलेले,
पण प्रत्येक तंत्रामध्ये कोणाचं काही ना काही 1 रुपयाचं घ्या लागे, हे बरोबर आहे की नाही? कोणाचं खत घ्या लागे, कोणाचं 5 किलोची बॅग घ्या लागे, कोणाचं पूर्ण औषध घ्या लागे, पूर्ण त्याच्या भरोश्यावर शेती करायला लागे. कोणाचे असे तंत्र आहे, कोणा टीका नाही करणार मी, कोणाचे असे तंत्र आहे की खूप उत्पन्न होते, खूप खत टाकायचं. पण मला सांगा, एकाच ठिकाणी 10-12 वेळ जर आपण खत टाकलं तर त्या जमिनीची परिस्थिती काय होईल? आपल्या तंत्रातच तो अर्थ असा आहे का रिजेनरेटिव्ह, पुनर्जीवित करणे. आज आपण इतके जण शेती करतो पण जमिनीला आजपर्यंत कोण काही दिलंच नाही. आपण तिच्या भरोश्यावर शेती करतो. जसं बापाची इस्टेट खातो राहतो सगळं, पण त्याला दवाखान्यात न्यायचा टाइम पडल्यावर आपल्या खिशात पैसे राहत नाही, कारण तो म्हातारा झालेला असते. जगतो कोणाच्या भरोश्यावर? वडिलाच्याच भरोश्यावर जगतो का नाही? तशी कंडिशन झाली की जमीन हे आपली माय, तिले आपण काहीच देत नाही, उपाशी ठेवून राहिलो, तिच्यापासून अपेक्षा करून राहिलो 15 क्विंटलची. तर 15 क्विंटल कोणाच्या भरोश्यावर करून राहिलो आपण? रासायनिक खताच्या. आपला खिसा. आता कोण्या शेतकऱ्याचे बँक बॅलन्स भरपूर आहे सांगा बरं, एवढ्या जण इथं आहेत आहे का? यावर्षी 4 क्विंटलच्या वर तर सरासरी कापूस नाही आहे आमच्या भागात, तुमचं माहित नाही. सोयाबीन तर काही भावाचं कामच नाही, खर्च तेवढाच आहे. मग हेच परिस्थिती आहे का? याच्यात खर्चही लागत नाही, जमीनही तयार होते, उत्पन्न वाढते, माणसाचा त्रास कमी होते, कायमस्वरूपी ट्रॅक्टर पासून मजुरापासून सुटका होते. मजूर आता सहजासहजी कोणाला भेटते का? कोणालाच भेटत नाही. किती पैसे द्या, कारण त्याने तर सूर्य वाटला. आपण घर नाही वाटलं, त्याने सूर्य वाटला. 6 ते 9, 8 ते 11, 11 ते 3, 12 ते 5, कोणते टाइम रोज तोच टाइम. कामाचा टाइम कमी, पैसे जास्त. मग आपल्याला दुसरी गोष्ट एक अशी का तुम्ही जो आता कापूस पिकवला 50,000 रुपये खर्च करून एकरी, किती हजार रुपये जाणार आहे तुमचा? 7 रुपये, 7,000, 8,000. आणि माझा 5,000 रुपये एकरी खर्च नाही आहे, वेचाई धरून 5 होते तर तोही जाते माते एवढाच. मग विषय कुठं आला? खर्च कमी करून जर आपल्याला उत्पन्न भेटत असेल तर का आपण एसआरटी करू नये? पण एसआरटी मध्ये काय करायचं? एसआरटीचा मी तुम्हाला लॉंग फॉर्म सांगितला, सगुण रिजेनरेटिव्ह टेक्नॉलॉजी, माती पुनर्जीवित करणे. एक उदाहरण देतो सगळ्या पुढे. आता कापसे साहेबाची ही तूर आहे, या तुरीच्या शेंगा कोण खाते? माणसाचं अन्न आहे ना, डाळ. याच्यापासून निघणारं कुटार कोणासाठी आहे? आणि जे बुडके आपण जमिनीला, आता इथून तूर कट केल्यावर जे बुडके जमिनीत राहणार आहे हे कोणासाठी आहे? जाळासाठी नाही, जमिनीसाठी. जमिनीत ठेवायचा. म्हणजे इथं किती जण सामावले? ज्याच्या भरोश्यावर जगतो त्याला आपण बुडके दिले, म्हणजे तिची भूक भागवली. आपल्या भरोश्यावर जनावर आहे त्याचं भूक आपण कुटारावर भागवली. आणि जे दाणे आपल्यासाठी बनलेले आहे ते कोण आहे? आपण बनले. मग तिघाचं समाधान कुठे झालं? एसआरटी मध्ये झालं. आता इतके पिकं, इतके तंत्र येते, याच्यात एका तरी तंत्रात जमिनीवर कोणी बोललं का? एसआरटी तंत्रामध्ये शेतकरी नंतर श्रीमंत करायचा आहे, 3 वर्षानं 4 वर्षानं. पण पहिले काय श्रीमंत करायची आहे? भूमाता. तुझं आहे, तुझं पाशी, पण तू जागा विसरेल अशी, म्हणजे अशासारखा हा प्रॉब्लेम झाला. आणि आपली थोडी मानसिकता बदलवायची आहे. आपल्याला सवय पडली स्वच्छ शेती पाहायची, आणि पिकत नसल्यामुळे उतारी वाढत चालली आहे, दुकानदाराचा फायदा नाही. म्हणजे हा कार्यक्रम घेण्याचा उद्देशच तो आहे की शेतकरी सुखी झाला पाहिजे. तर शेतकरी सुखी करासाठी आपल्याला पहिली जमीन समृद्ध श्रीमंत करावी लागेल, तेव्हा आपण श्रीमंत त्या पाठीमागे होऊ. आता मी म्हटलं का जमीन समृद्ध झाल्यावर, श्रीमंत झाल्यावर शेतकरी कसा श्रीमंत होतो त्याचं सुद्धा सगळं सांगतो. अर्धा पाऊण घंटा लागेल, चालते ना? आपण सुरुवात अशी करू का आता नागरणं. पहिले तुमच्या काळामध्ये लाकड्या नागरी तुम्ही, तेव्हा तरी 2 बैल तुमची जमीन फोडे. आता इथं बरेच ट्रॅक्टर वाले आहेत, 60 HP वाले जरी ट्रॅक्टर असेल तरी चक्के फिरते का नाही? कारण कडक कोण आणली? त्याच्यामुळे रासायनिक तर आलेच, पण हा जो ट्रॅक्टर आहे, तुम्ही जे रोटावेटर चालवता, रोटावेटर चाललेल्या वरचा 4 इंचाचा भाग कसा येते? अगदी नरम चालतो, आपण पाय घेऊन चालतो तेव्हा, बरोबर आहे. पण जेवढ्या स्पीडनं तो वरचा नरम माती काढतो तर तेवढ्या स्पीडनं तो खाली धक्का देत असेल ना. म्हणजे तिथं आपण जमीन कडक करत आणली, जमीन कडक करत आणली म्हणून आता आपल्या जमिनीत कोणाच्याच पाणी मुरत नाही. मुरते का? पटकनच पाणी निघून जाते. पहिले पाणी मुरत होते, आता वावरातही पाणी मुरत नाही, गावातही पाणी मुरत नाही. अंगणातही फरशी, बाहेरही फरशी, सिमेंट रोड गावाच्या बाहेर केस केलं. सुद्धा दिसण्यासाठी आपण हा प्रकार चालू केला. बरं, तो विषय आपला नाही, पण नेमका हा
ट्रॅक्टरचा विषय. ट्रॅक्टर तुम्ही नांगरली, मे महिन्यात तुम्ही नांगरल्यावर तुम्ही काय केलं, त्याच्यातले जे जीवाणू होते हे तुम्ही मे महिन्यातच मारून टाकले. दुसरी गोष्ट, जमिनीची धूप केली. तिसरा एक मुद्दा असा येते का ज्या ट्रॅक्टरला तुम्ही नांगरलं त्या ट्रॅक्टरचं डिझेल कुठून आलं, विदेशातून आलं, ते सुद्धा भारतात नाही बनलं. आणि काहीच पैसा जाऊ राहिला ना. तो मुद्दा आपला सोडा, तो देशाचा प्रश्न आहे, तो सोडवत बसून. पण आज आपला मुद्दा का ज्या जीवाणूच्या भरोश्यावर आपण शेती करतो ते जीवाणू आपण पहिले आपल्या चुकीनं मारले. त्याच्यानंतर तुम्ही रोटावेटर, कल्टिवेटर जे काही केलं, फुल्या पाडल्या, सगळं केलं. तुम्ही एक सगळेजण चूक करता, तणनाशक सगळेच जण मारता की नाही. तणनाशकचा एक लेयर तयार करता आणि दुसरं पुन्हा त्याच्या मागे तुम्ही डवरायला लावता. आहे ना अशी परिस्थिती. तणनाशक मारल्यावर, डवरा मारल्यावर तुम्ही काय केलं, तणनाशकाचा लेअर मोडला. दुसरी गोष्ट, सुपीक माती वर काढली. मग आता तर महिन्याचा पाणी घंट्यामध्ये पडतो आता सगळीकडे. मग तुम्ही जे सुपीक माती बाहेर काढली, एवढा पाणी पडलं, ती माती कुठे गेली आणि कोणती माती गेली. मग तुमच्या पाशी काय उरलं, नापीक माती. तुम्ही खत नेल्यावर ते मालाला भेटते का नाही भेटत. कडकचा आणि वरूनचा विषय नाही. तुम्ही जे जीवाणू मारले, पिकाला कोण खत पुरवते, जीवाणू. ते कधी मारले तुम्ही, मे मध्ये. आपण कमी आळशी झालो का मला सांगा. आता किती लोक असे आहे का जे कपाशीला खत टाकते आणि मजुराच्या हाताने फेकून दे म्हणणारे. हात वर करा बरं. खत फुकटात येत नाही, म्हणजे 2000 येते. आपण एवढे सांगतो 130 रुपये 150 रुपये थैलीनं खत फेकून देतो. म्हणजे आपण कमी विद्वान झालो का. मग टेक्नॉलॉजी आली, आता प्रत्येकापाशी स्मार्ट मोबाईल आला. तर स्मार्ट मोबाईल नुसार स्मार्ट डोकं वापरून आपण जर टोकन यंत्रणा खत दिलं तर जमिनी आड जाईल का नाही. खत पूर्ण कोणाला भेटल, झाडालाच भेटल. आता तुम्ही जे खत फेकता ते तुमच्या झाडाला भेटत आहे का. तुम्ही खत फेकून देता, मागून पाणी येते, खत तुमचं चाललं नाही. सुपीक माती तुमच्या जाऊन देऊन राहिली, खत अमाप टाकून राहिले, तर खतही जाऊन राहिले. तुम्ही SRT कंटिन्यू 3 वर्ष करा, 4थ्या वर्षी तुम्हाला खत लागलं तर मला फोन करा, कारण माझी शेती बिगर खतावर. सोयाबीन, चना, गहू आणि तूर याला मी रासायनिक वापरत नाही. तर काम म्हणून म्हणतो, काऊ छाती टोकून सांगतो, कारण 4 वर्ष मी त्याच्यावर काम केलं. मी पहिले कोणतं काम केलं तर मी जमीन सुपीक बनवली. म्हणून आता मी तुम्हाला सांगू शकतो खत लागत नाही. त्याच्यासाठी तुम्हाला 3 वर्ष SRT ला कंटिन्यू द्या लागेल. जमिनीमध्ये तण मुरवा लागेल. आता तणाचा विषय आपण काय म्हणतो, तण नाही पाहिजे, तण उचलून वावराच्या बाहेर फेकायचं. तर हे तण नाही, आमच्या SRT मध्ये तुम्ही धन बाहेर फेकत आहे आणि तण तुमच्या जीवनात आणत आहे. तण देई धन. आणि आपल्या डोक्यात का शिकवलं गेलं, तण खाई धन. याच्यात आपलाही दोष नाही, कारण त्याच्या माफत जर चाललं तर तेव्हा ते उतारायला आडवे बेड कर. आम्ही म्हणतो SRT वाले उतारायला बेड कर. आता मला सांगा, तुम्ही उतारायला बेड केलेलं बद्ध 1 घंट्यात पाणी आलं, तुमचा बेड राहते का. मग कुठं पाणी अडवायचं, कुठं जिरवायचं, आपल्याला त्याच्याशी देणं घेणं नाही. आपल्या SRT मध्ये पूर्ण पाणी जिरवा, जमिनीची पातळी वाढवा, जमिनीची सुपीकता वाढवा आणि मुळाला पाणी न लागता पाणी पूर्ण आपलं निघून गेलं पाहिजे, पीक डॅमेज होत नाही. आता चना लावणारे शेतकरी असेलच नाही इकडं, कितीदा बुरशीनाशक वापरता तुम्ही, चना मेला नाही पाहिजे म्हणून. बरोबर आहे. तुम्ही माझ्या शेतात भेट द्या. आता बरेच शेतकरी इथं आलेलेच आहे माझ्या शेतात, एक तरी झाड मला मेलेलं दाखवा. मी तर बुरशीनाशक वापरत नाही, कारण आपण तिथं तयार केली मित्र बुरशी. याचा सगळ्यात मोठा फॉल्ट होतं का आपण त्याला नांगरलंच नाही, आपली मित्र बुरशी मेली का. खोल नांगरटीकरण, कोश मारा. बरोबर, कोशच मरते का मग त्यानं, जीवाणू मरतील. जे काही इतर आपले मित्र कीटक जीवाणू आहेत सगळेच मरतील ना. मग आपण जर नांगरलंच नाही तर आपली मित्र बुरशी तिथेच जिवंत आहे. त्याच्यामुळे आपल्याला आता बुरशीनाशक स्वस्त आहे का. कंटिन्यू आपण त्यात म्हणजे दुकानाकडे जाण्याचा विचार करतो, तर काहीच गरज नाही. आपण जर जमीन समृद्ध केली तर काहीच लागत नाही, फक्त मानसिकता बदलवायची. त्याच्यातही लोकांना काय वाटत आहे का तण खूप ठेवा लागते, तण खूप ठेवा नाही लागत. आपण तणनाशकाचा वापर योग्य नियोजन जर केलं तर आपल्याला तणाची सुद्धा जास्त त्रास होत नाही. पण त्यासाठी आपलं योग्य नियोजन असलंच पाहिजे. तण
हे अशी वस्तू कारण बरं आपलं हे जे तो का त्याला गाजर गवत सगळ्यांना पाहिलेलं आहे. सगळ्याला वाटते का नाही ते त्रासाचं गवत आहे म्हणून. मी सांगतो का ज्याच्या शेतामध्ये गाजर गवत असेल त्याच्यासारखा भाग्यवान शेतकरी नाही. उरपाटा बोललो का एका गाजर गवताला मुळे किती राहते असंच राहते जटाडच राहते. मग सांगा एक झाड तुम्ही जर मारलं तर तिथं कमीत कमी 200-400 मुळ्या राहते. 200-400 मुळ्या सडेल. 200-400 मुळ्याचं काय होईल खात होईल. 200-400 मुळ्याचे तिथे छिद्र होईल. म्हणजे जमिनीला त्या छिद्रातूनच हवा जाईल म्हणजे नायट्रोजन भेटल पाणी मुरल ऑक्सिजन भेटल. मग सांगा गाजर गवत चांगलं का वाईट. पण त्याचं तुम्ही योग्य व्यवस्थापन कराल तेव्हा. नाही तुम्ही नुसतंच वाढ देतो काहीच मारत नाही म्हटलं तर तेव्हा नाही. मग ते तुम्ही गेले कामातून. म्हणजे म्हणण्याचा उद्देश कोणताही तण येऊ द्या त्या तणाला तिथं जिरवता आलं पाहिजे. एसआरटी करणं म्हणजे खूप मोठं आहे. मी इथे तिथे येऊन इथं सांगून राहिलो मी खूप महान असं नाहीच आहे. एसआरटी हा प्रत्येक माणूस करते फक्त तुम्ही ते नियम मोडता. बेड दरवर्षी करता त्याच्यात तुरी तरी लावत असेल पराठी लावत असेल सोयाबीन नसेल लावत दरवर्षी बेड करता. पण फरवरी महिना आला तर तुमची कुटकुट करायला लागली. कव्वा भीपा सांगतो ना पराठ्या काढून बेड मोडतो बरोबर आहे. म्हणजे वर्षभर तुम्ही त्याच्यामध्ये जीवाणू तयार करता आणि फरवरी महिन्यात मारून टाकता. याच्यात तुमचाही दोष नाही कारण आपण ते पारंपरिक शेती तशी करत आलो त्याच्यामुळे. आता याच्या पुढे लक्षात ठेवा का बेड मोडू नका. ज्यांचे यावर्षी बेड आहे त्यांनी मोडू नका. आणि मी एसआरटी कडे कसा बोललो हा सुद्धा महत्वाचा मुद्दा आहे. कारण मी सुद्धा शेतकरी आमच्या गावातले शेतकरी एसआरटी केले लोक आमच्यासोबत मोडतोड शेतकरी माझं असं होतं नाही पटलं मोड. तुरीला मधात शेंगायला लागला काही प्रॉब्लेम नाही ह्याच टायमात मोड. किती नुकसान हो. घरचा ट्रॅक्टर आहे 5 वर्ष झाले माझा ट्रॅक्टर माझ्या शेतात नाही जात. मग सांगा तुमच्या पाहिजे ट्रॅक्टर नाही असं धरू आपण म्हणत मग तुम्हाला माझ्या ट्रॅक्टरची गरज आहे का. मला तर डिझेलच लागेल ना. मग तुमच्या वावरात जर मी नागरायला आलो तर 1500 रुपये नाही घेईल का कारण धंदा आहे. पण तरी पण मी म्हणतो का मी डिझेल टाकायला तयार नाही तर तुम्ही 1500 रुपये खर्च करायचा का. तर मी या एसआरटी कडे वळण्याचं कारण आहे 2 वर्ष आपण पॅटर्न केला. इथून 12-14 वर्ष अगोदर तो पॅटर्न 3 वर्ष केला. जे मोठे होते हे चालूच असं कर तसं कर. अद्रक झालं लसण झाला कांदा झाला हळद झाली 9 वर्ष हळद होती पिकं सगळेच घेतले. एसआरटी वर येऊन थांबलो. आमच्या कुटुंबाची 28 एकर शेती 28 एकर आमची एसआरटीच आहे. मी थांबलो आणि इथं का वळलो कारण 37 क्विंटल 38 क्विंटल 36 क्विंटल 3 वर्ष कापूस घेतला एकरी. याच्या टाळ्या वाजवूच नका. मुद्दा इथंच आहे खरा. आपल्या शेतकऱ्याला तोच प्रॉब्लेम आहे का मला 36 झाला उडव कॉलर स्पष्ट सांगतो एवढ्या लोकात रुपया उरला नाही. मग त्या शेतीला अर्थ आहे का. 11 खताचे फेर 2 डाव कापूस घ्यायले. मला सांगा ठाकरे साहेबाला एवढे तगडे आहे 11 वेळेस एकच चाकू इथं मारत हे शरीर राहील का. मग इथं जर यायचं एवढं मोठं शरीर 11 वेळेस मारणार नाही माझ्या जमिनीची कंडिशन काय झाली असं. मग मी तर छाती ठोकायला पाहिजे 37 38 36 आहे का कोणी माझ्यासारखा. पण मी सांगतो स्पष्ट टाळ्या वाजू नका. हे कमीपणा होती का 36-37 घेऊन उरणारी रक्कम काहीच नव्हती. आता मग खर्चच एवढा कमी आहे का मला किती नुकसान आलं. पूर्ण शेती आज गेली इथून तरी नफा तयार आहे ह्या कंडिशनात. तुम्हाला सोयाबीन किती झालं काहीच नाही झालं. 1 क्विंटल 2 क्विंटल 300 लोक सोयाबीन काढले एकरी 17 क्विंटल 14 किलो एकरी बियाणं टाकून 17 क्विंटल काढलं. खोटं वाटाजोगता विषय आहे म्हणून कार्यशाळा घेतो मी शेतकऱ्याची एसआरटी त्याच्यात एकदा लाईव्ह काढलं. पण भाऊ नाही केला कारण भाऊ ह्या उत्पन्नाचा करूच नाही. भाऊ करत आहेत आपला खिशातला खर्च कसा कमी होते त्याच्यासाठी करत आहे. इथं तिगावकर साहेब आलेले आहे अध्यक्ष आहे ते रेडिओ संघाचे. त्यांची आमची भेट चरखा सभागृहात झाली. हे एका शब्दासाठी त्यांनी मला आजपर्यंत ओळख ठेवली का 37 क्विंटल घेऊन तुम्ही म्हणता उरत नाही. लोक म्हणते मी 15 घेतो ना नफा 1.5 लाख झाला. हे असं नाही आहे कारण आपण आपल्या खर्चाचा ताळमेळ कधीच करत नाही. कारण सर आपली परिस्थिती शेतकरी सांगतो कारण मी ही शेती केली म्हणजे म्हणण्याचा उद्देश आहे का उत्पन्नासाठी एसआरटी करायची नाही. पहिला डोक्यातून आताच उद्देश काढा एसआरटी मध्ये मला उत्पन्न होईल असं धरूच नका. फक्त एसआरटीत खर्चच लागत नाही तुम्ही उरणारे पैसे जास्त राहतील. तुम्ही सोयाबीन लावतात 25 किलो 30 किलो एकरी. चना पेरतात 40-50 किलो एकरी बरोबर आहे.
माझा एकरी 14 किलो आहे. किती लोकांना आपला चना पाहिलेला आहे? 5 फुटावर तुम्ही काडी फेकली तर काडी जमिनीला लागत नाही. मग तुम्ही 40 ना 50 किलो पेरून करता का? कुठावर विकायला नाही ते फक्त. म्हणून म्हणतो का समजून घ्या थोडं. एका एकराचा तयार करा. एसआरटी करायची म्हणजे खूप उत्पन्न होते बा? नाही, उत्पन्न करत नाही. उन्हाळ्यातला खर्च पावसाळ्यात करायचा, पावसाळ्याचा खर्च खिशात ठेवायचा. तर मला सांगा, तुम्ही पारंपरिक शेती करताना वेळ भेटते का तुम्हाला? मी सांगतो तुम्हाला, कोण्या दिवशी टोबाचं तर कितव्या दिवशी वावरात जायचं. टोबणं झालं 20 दिवस तुमचं काम नाही तुमच्या वावराला. तुम्ही 2-3 दिवसातच चालू होते तुमचं खताचं प्लॅनिंग, तणनाशकाचं प्लॅनिंग, निंदाचं प्लॅनिंग, जुनंचं प्लॅनिंग. 20 दिवस एसआरटी करायचं क्वालिटीवाल्या वावरात जायचं काम नाही. एवढं सविस्तर इथं नाही सांगता येणार. ठळक सांगतो, तुम्ही प्रत्येकानं आपली एसआरटी वापरत. एसआरटी शाळा सुरू झालेल्या आहे महाराष्ट्रात. कुठंतरी जा, कुठंतरी एक शाळा करा, पूर्ण नियोजन तिथे मिळून जाईल. आता विषय आला आपला, हा झाला माझा अनुभव का मी कसा वळलो. मी हे सगळं केल्यावर पॅटर्न मध्ये करताना काटेकोर पालन कोणी पॅटर्न केला. रिंगण पद्धतीने खत. आताच मग आम्ही विषय घेतला खताचा, तर खत आपल्याला ही का परिस्थिती आली का आता फेकून द्यावं लागत आहे. तर सांगा, रिंगण पद्धतीने माणूस भेटन का? नाही भेटन. तरी पण त्या पद्धतीने काटेकोर करून झाडाले बोंड लावलं. आपल्या फांदीला बोंड होतं ना, उदासी मध्ये झाडाले बोंड लागते, खोडाले बोंड लावलं. पण खर्च एवढा होता, 17 क्विंटल कापूस झाला. पण खर्च मर्यादेच्या पलीकडे होता. 10 काऊन सभाची भूक म्हणते त्या पद्धतीतच होतं. तिथूनही थांबलो. आता सगळ्यात मोठं एसआरटी पटाचं कारण एकच आहे, मला कोणतंच असं तंत्र नाही आहे का जमीन श्रीमंत करणार. आज आपल्या सगळ्याच ऑर्गॅनिक कार्बन, सेंद्रिय कार्बन ज्याला म्हणतो, हा 0.2 ते 0.3 आहे. बरोबर आहे. म्हणजे जे जमिनीचा कस म्हणतो आपण आपल्या भाषेत, तोच खाऊन टाकलेला आहे आपण. तर तुम्ही हे जमिनीत एसआरटीला जमिनीचे बुडके द्या, तिचं अन्न द्या, तिची ताकद वाढवा, उत्पन्न ऑटोमॅटिक वाढते. आपल्याली अपेक्षा न ठेवता वाढते. आणि उत्पन्न कसं वाढते त्याच्यासाठी तुम्हाला एकदा आपल्या शेतात किंवा आता यायचं आहे, गेल्या वर्षीपासून या साहेबांनी केलं. तो उत्पन्नाची सुरुवातीला आस न ठेवता एसआरटी करा. एसआरटी मध्ये सगळ्यात मोठा फरक आहे का, पहिल्याच दिवशी तुमचा ट्रॅक्टर बंद होते, मजूर बंद होते, बियाण्याचं प्रमाण कमी होते, जमिनीत तुमची सुपीकता झाली, चांगली तयार झाली, तुमच्या येणाऱ्या पिकावर रोग कमी होते, यायच्या चक्रा कमी होईल, तेव्हा आपल्या खिशात काहीतरी उरण. एसआरटी हा सगळ्यात मोठा, हा तुम्हाला फायदा देते का, तुम्हाला वेळ देते, सन्मान देते. आता माझंच उदाहरण घ्या, मी एक छोट्या गावातला शेतकरी आहे, पण आज पुऱ्या महाराष्ट्रात माझं नाव झालं. हा माझा सन्मान नाही का? तुमच्या पाशी येऊन मी तुम्हाला माझ्यापेक्षा वयानं मोठे सगळे असताना मी तुम्हाला शहाणपणाच्या 4 गोष्टी सांगणं, हा सुद्धा माझा एक सन्मानच आहे. म्हणजे शेतीमध्ये सन्मानही भेटते. आणि दुसरं, तुम्ही खर्च करून शेती पिकवता, त्या भावात तुमचं विकते का, खपते का? सोयाबीन कोणालाच नाही झालं, पण 5,000च्या वरती गेलं का, मग तुमचा नफा निघून मग कोणाच्या भरोश्यावर तुम्ही एवढे खर्च करता? नाही पिकलं म्हणून कोणी सोडणार आहे का? म्हणजे म्हणण्याचा उद्देश, खर्च कमी करा, उत्पन्नाची जास्त आस नका ठेवू. मजुरीचा जो सगळ्यात मोठा डोक्याचा ताप आहे तो कायमस्वरूपी याच्यातून सुटते. जमीन श्रीमंत होते, पिकं मजबूत होते, बियाणं कमी लागते. 15-14 किलो सोयाबीन एकरी लागते, चना 14 किलो लागते. दुसरी गोष्ट, प्रत्येक पीक एसआरटी मध्ये टोबून होते. तुम्ही गहू टोबलेला पाहिला आहे का? आपल्या शेतात या टोबी गहू आहे. एका ठिकाणी 5 बिया टाकलेल्या आहेत, त्याला उंबऱ्या किती आहे तुम्ही पाहिले त्या दिवशी? 25. 5 दाण्याला उंबऱ्या किती आहे? 25. जागा आहे फक्त इथं 2 गुंठे, 2-3 गुंठे समजा. 5 किलो गहू लागला, 10 पोत्याच्या आत गहू होत नाही. म्हणजे म्हणण्याचं उद्देश, जागाही कमी, खर्चही कमी, रुपयाचा त्याला खर्च नाही, बियाणंही कमी, ताक अंड्याचे 2 फवारण्या जे घरीच तयार होते, याच्या भरोश्यावर मारला आपण, त्याच्या पलीकडे खर्च नाही. मग सांगा, आता याच्यानंतर आता चण्याचा विषय घेतो. इथून 15 दिवसानं चण्यावर एखादी धुयार पडली, बुरशी आली, रोग आला, चना गेला, गारपीट आलं, चना गेला, तुमचाही गेला. तुमचा खर्च किती होणार? एकरी 10-15 हजार रुपये खर्च होगा आहे तुमचा. बियाणाचाच खर्च तुमचा जास्त आहे. माझा खर्च किती आहे? 2-3 हजार. जास्तीत जास्त नुकसान तुमचंही पूर्ण गेलं, माझंही पूर्ण गेलं. नुकसान कोणाचं झालं जास्त? आम्हाला माहित आहे झालं, निसर्ग दोघांनी नेणार, पण माझी आलेली झळ किती पोहोचली मला?
थोडी, पण तुम्ही पहिलेच उद्ध्वस्त होऊ नये सोयाबीन. निसर्गाला कोणी चॅलेंज करणार आहे? मग खर्च कोणाच्या भरोश्यावर करायचा? म्हणजे ना देणारा तर आपल्याला परफेक्ट आहे, ना घेणारा तर अजिबात आपल्याकडे आहेच नाही. देणारा तर नाहीच आहे म्हणण्याचा उद्देश आहे. तर मग खर्च करायचा कोणासाठी? आता एसआरटी चे शेतकरी बरेच जुने आहे, अजूनही आहे. आता मी आपल्या भागातला आहे किंवा, पण हे कसं झालं, काही जण आता परत दिवशी कापसे साहेबाकडे एक दारव्याचे शेतकरी येऊन गेले, ते माझ्याकडे येऊन गेले दोनदा आमच्या संपर्क. ते पण 4 वर्षापासून एसआरटी करत आहेत, पण घराच्या बाजूच्या माणसाला नाही सांगितलं. 4 वर्ष जो माणूस एसआरटी करताय का, जो घराच्या बाजूच्या माणसाला माहित नाही. मग हे एसआरटी हे तुमच्या एकट्यापुरती आहे का? हे मी 5 वर्ष झाले, पण मी आलो ते पासून याच्या मागच लागून पिसाटल्यासारखा, याचे सांग त्याचे सांग त्याला सांग कर. याच्यात आमचा फायदा काहीच नाही. रुपयाची वस्तू एसआरटी मध्ये विकायची नाही आहे, पहिले नोट करा. शेतकऱ्याचा प्रॉब्लेम असतो आहे का एकामेकाला सांगत नाही. हा बरोबर. म्हणजे एसआरटी मध्ये आपण एकही रुपयाची वस्तू विकत नाही, हे नोट करा. ना खत ना तुमच्या जमिनीचं काही देणं करा, कोणतंही पीक लावा, कोणतीही फवारणी करा, कधीही करा, फक्त एसआरटी नियमन करा आणि चुकू नका. म्हणजे दवरते लोक आणि तणनाशक मारते. सगळ्यात मोठा एक आपल्या डोक्याला आणि सगळ्या आपल्या त्रास देणारा मुद्दा आहे तो म्हणजे तणनाशकाचा. बरं, तणनाशक जे आहे, तणनाशकाबद्दल शंका कोणाला, जे माणसाला हानिकारक करते अशाबद्दल, बरोबर. जमिनीला तर काही करतच नाही, मीच पटवून सांगतो तुम्हाला. आता बरेच जणांचा असा एक गैरसमज आहे की तणनाशक मारल्यानं जमीन कडक येते. किती जणांचं असं म्हणणं आहे? खराब सोडा, कडक येते, सगळ्याच म्हणणं आहे जोपर्यंत. आणि आपल्याला कोण सांगते? आपण तो उपटून पाहत नाही. आपल्याला सांगते आपल्या वावरात निंदाले येणारी बाई, त्याच्या वावरात गेली होती पण एवढं तणनाशक मारून कडक आलं, मग का बाई त्यानं काय केलं, बरोबर. आपण तर बरं सांग, त्यानं म्हणल्यावर आपण ऐकलंच पाहिजे. आले कडक, त्यानं खूप तणनाशक मारलं, त्याचं वावर एवढं कडक आहे का डवरा रुजत नाही, हालतेच काय ले कडक दिसणारच कसं आहे. म्हणण्याचा उद्देश का तणनाशकानं जमीन कडक येत नाही. याचं उदाहरण जर तुम्हाला पाहायचं असतं, माझ्या शेतात या 5 वर्ष झाली कंटिन्यू ग्लायफोसेटच मारतो. त्यासाठी तुम्हाला कार्यशाळेत यावं लागेल, इथे एवढं क्लिअर नाही करता येणार. म्हणजे पहिला मुद्दा येते का तणनाशकानं जमीन कडक येते, तर अजिबात येत नाही. कोणतंही तणनाशक मारा, कारण जमिनीवर जेव्हा तणनाशक पडते, पहिला मुद्दा क्लिअर करतो, तणनाशक आपण मारतो काय जेव्हा, अगदी चूक. हा, जमिनीवर पडते तो भाग वेगळा. मी तुम्हाला गोटा फेकून मारेन, तुम्हाला लागले उडसून द्यायला लागणार आहे ना, उद्देश तो नव्हता त्याला मारायचा. म्हणजे म्हणण्याचा उद्देश काय, आपण तणनाशक मारतो तणावर. तणनाशक 3 प्रकारचे आहे, उगवण पूर्व, पिकावर चालणारे किंवा त्याच्यामध्ये होणारे, पिकावर चालणारे आणि पिकं वाचून मारणारे. पिकं वाचून मारणारे आपला ग्लायफोसेट हा शेतकऱ्याचा मित्र आहे. कमी पैशात याच्या पलीकडे कोणतंच तणनाशक आपल्याला भेटत नाही. आणि ग्लायफोसेटनंच आपली एसआरटी होते, फक्त त्याचे काही नियम आहे. आता विषय येते जमीन कडक येण्याचा. जमीन कडक येत नाही. जमीन जर कडक आली असती, तुम्ही तणनाशकही मारता, तुम्ही नांगरताय, तुम्ही डवरताय, मग तुमची जमीन कडक नाही येईल तर येईल का? पुन्हा एक सगळ्याला एक प्रॉब्लेम येत असं, आता मी विचारतो, तुम्ही सांगणार नाही पण मी सांगतो. तणनाशक मारल्यावर पिकाचे शेंडे पिवळे कोणाकोणाचे येत नाही? मी म्हणतो येत नाही. तुमचा डोस तुमच्यामध्ये अजूनही एकच काय म्हणते, अज्ञान म्हणता येईल त्याला, का तुम्हाला डोजच परफेक्ट माहित नाही. मी 5 वर्ष झाले शेती करत आहो एसआरटी, पण अजूनही 7 मिली ग्लायफोसेटच्या वर गेलो नाही. तुम्ही 150 मारलेले इथं बरेच जण, 100 आणि मी किती आहे? मी तर नागरते नाही, डवरते नाही. मग तुम्ही तर नागरता डवरता 200 मिली काय लागते तुम्हाला? म्हणजे ना आपण त्या तणनाशकाला पूर्णच ओळखून घेतलं नाही. कृषी केंद्रवाल्यांनी दिलं, तुम्ही नेऊन मारलं, तुमच्या गड्याने त्याच्यात एक्स्ट्रा बुद्धी लावली. ह्या नाही मरत साहेब, याच्यात वाढवा लागते. माया भाजी राहते रोजगार हो, सांगतो ते सगळं, तरी पण तुमचं मरत नाही. मी 7च्या वर गेलो नाही, मला काय दुसरं औषध आलं का? 7 मिलीच्या वर अजूनही माझा डोस गेला नाही. 60 मिली 15 लिटर 15 लिटर
हो तेच आहे ना, ते नंतर सांगतो ना तुम्हाला, ते सगळं सांगतो. पण तुम्ही का करता 150 आणि 200 मिली लागते, मग तुमचा खर्च वाढणार नाही का? इथंच मायनस आहे. म्हणजे हे काय झालं, आपण त्याच्याबद्दल कमी असलेली माहिती. पुन्हा दुसरा एक विषय, का तुमचे जे पिकाची शेंडे येते तणनाशक मारल्यावर पिवळे येते, 3 दिवसांनी तुम्ही म्हणता झालं ग्लायसेनला पिवळं आलं. तुम्ही जेव्हा ग्लायफोसेट तणनाशक फवारता, तुमचा एक तर डोस जास्त, दुसरी गोष्ट जेव्हा तुम्ही झड पडते, पाणी भरपूर राहते, तेव्हा तुम्ही तणनाशक मारता, तेव्हा तुमच्या पिकाच्या पांढऱ्या मुळ्यावर येऊन राहते. तुम्ही पुन्हा डवरून नाही ठेवता, अर्ध्या मुळ्याचा तुम्ही डवरल्यान तोडता, अर्ध्या तुम्ही बाहेर आणून ठेवता आणि त्याच्यावर तणनाशक डायरेक्ट मारल्या, तो आकुंचन पावल ना. झड लागते त्या 3-4 दिवसात किंवा त्या जमिनीला चांगला वापसा येतपर्यंत ग्लायफोसेट फवाराचं नाही, तुमचा शेंडा पिवळा येत नाही. काही करू नका. समजा एखाद्या वेळेस निसर्ग 15-15 दिवस पाणी राहते, नाहीतर रोजगार भेटत नाही, हा मुद्दा पण महत्वाचा आहे. त्या टायमात आपल्या प्रत्येक एसआरटी शेतकऱ्याकडे 12,000चं ग्रास कटर असलं पाहिजे. वाढू द्या तण वाढलं तर काही नाही, तण देई धनच आहे आपल्याला, पण ग्रास कटर असलं पाहिजे. आपण काय म्हणतो, आपल्यापाशी काही राहत नाही, पण आपण विजाच जास्त करतो का नाही, तो मुद्दा येते. म्हणजे आपण एक जरी ग्रास कटर घेतलं, तुम्हाला काहीच गरज नाही, वाढू द्या ना, 15 दिवस 1 महिना झड पडू द्या, तुमच्या पराठीला काहीच होत नाही, तणाला काहीच होत नाही. समजा जेव्हा आपल्या आवाक्याच्या बाहेर चालत तेव्हा आपला ग्रास कटर चालू तुम्ही त्याला बारीक करू शकता. तरी पण मारायला 7च मिली लागते, 100 मिली 200 मिली ग्लायफोसेट लागत नाही. याच्यावर लक्ष ठेवा, कधीच लागत नाही. गेल्या वर्षी मे मध्ये पाऊस आला होता, कंटिन्यू शेत ओले झाली होती. आमच्या एसआरटी वाल्यानं काय केलं, मे मध्ये भेटलं, आपल्याला टाइम भेटते म्हणून मिला 71 किलो मध्ये 7च पंप, तरी मेले नाही. टेम्परेचर किती होतं, 48 डिग्री सेल्सिअस तापमानात तुमचं जमिनीत ओल तरी टिकवल का? मग तुम्ही तिथं काही टाकलं तर ते रिझल्ट भेटेल का? ही उतावीळपणा करू नका, काहीच गरज नाही. 60च्या वर तुमचं जायची गरजच नाही. त्याच्यासाठी प्रत्येक तणनाशकाला समजून घेणं हा महत्वाचा, तर तुमची एसआरटी सक्सेस होते. आणि प्रत्येकानं 10 एकर केलं पाहिजे नसं नाही. मी तर कापसे साहेब तुम्हाला सांगते का, 1 एकर करा, मी तर म्हणतो 1 वरंबा करा, 1 वरंबा. पहिले धुऱ्यावर तुम्ही कधी गेले का, खतडे आले एवढ्याला गेले का? धुऱ्यावरची पराठी तुमची जास्त बोंडाची कशी राहते? त्याच्यात आपलं एक टेक्निक आहे, धुऱ्यावर हवा जास्त लागते मध्ये म्हणून याला बोंडू राहते. तसं नाही, तिथं तुम्ही नागरला नाही, तिथं तुम्ही जीवाणू मारले नाही, म्हणून तिथं त्या पिकाला सगळं सकस अन्न भेटलं. सकस अन्न म्हणजे माणसाची तब्येत सकस अन्नावर चांगली राहते, बरोबर आहे का नाही? हे सकस अन्नाची शरीर आहे, हे वाळलेल्या भाकरीचं आहे, हा फरक पडते ना. त्याच्यामुळे सकस अन्न जसं माणसाला आवश्यक आहे, त्या पिकाला सुद्धा आवश्यक आहे. तणनाशक एक मुद्दा अजून क्लिअर करतो, तणनाशकाबद्दल जास्त बोलणार आहे. तणनाशक वापरताना आपण पाणी कोणतं वापरतो? हो. आणि जास्तीत जास्त शुद्ध वापरतो. याच्या पाठीमागं का कारण आहे? मग डवळू पाण्यात जर रिझल्ट लागत नाही तर मग थेट तणनाशक जमिनीवर मारल्यावर तुमच्या जमिनीला खराब करेल का? मग आतापर्यंत कशी म्हणे तुम्ही जमीन खराब होती म्हणून? पाणी जमिनीला तणनाशकाला शुद्धच पाहिजे, पण डवळू पाणी जेव्हा तिथे लागेल तेव्हा ते तणनाशक न्यूट्रल होईल. न्यूट्रल होईल म्हणजे त्याची क्रिया बरोबर. मग हे न्यूट्रल झाल्यावर ते जमिनीवर मारलेलं खराब कसं राहील? आणि तणनाशक जर नसला, तुम्ही सगळेजण शेती करू शकता का? आता सांगा बरं स्पष्ट, कोण येते तुमच्या कामाले? मग तणनाशक आपला मित्र आहे का दुश्मन आहे? आणि ते तर तुम्ही जमिनीवर एवढं असून परमिशन कोण दिली तणनाशकाला? हे तर चिवत्या नाही ना, आपल्याला तणनाशक उगाच मार म्हणाले. म्हणून तणनाशकाचा कोणी भाव करू नका, तणनाशकाले कोणी भिवू नका. तुम्हाला जर शंका आहे तर माझ्या वावरातली माती तुम्ही येऊन तपासायला न्यायची. 5 वर्ष झाले कंटिन्यू ग्लायफोसेट मारतो, किती मारलं एवढं माहित नाही. पिकं कंटिन्यू राहते, एका पिकात 3-3 डाव तणनाशक राहते. मग माझ्या जमिनीचा प्रॉब्लेम काय व्हायला पाहिजे? तुमच्या जमिनीचा आता सुगंध येते का? आपल्या शेतात आलते साहेब तुम्ही सगळेजण, सुगंध घेतला ना? 12 महिने मी तुम्हाला सुगंध देऊ शकतो माझ्या जमिनीचा. 12 महिने. मे महिन्यात तुम्ही पावसाळ्यात चपला घालून वावरात चालता का? नाही चालत. गाडणं पडल्यावर चालता का? होळीच्या दिवशी माझ्या शेतात आम्ही तुम्हाला जोर घालून चालवतो. उन्हाळ्यात बिगर चपलन तुम्ही तुमच्या वावरात चालू शकता? नाही चालणार, कारण तुम्हाला असे खडे रुतत. माझ्या शेतात तुम्ही बिगर चपलन चालवाच, कारण जमीन नरम राहते, जमीन थंडी राहते. दुसरी गोष्ट, तुम्ही एखादी ढेपूल तुमच्या वावरातलं घ्या,
पारंपरिक शेतीतले एक ढेपून घ्या, माझ्या जमिनीतलं तेवढीच माती आणा, दोघांचं वजन करा. तुमच्या जमिनीचं वजन हे जास्तच भरेल. आपल्या जमिनीमध्ये आता असं पावडर चहाची पत्ती आहे ना, आहे साहेब, मी तुम्हाला तुम्ही पाहिलेलं आहे सगळे म्हणून सांगतो. म्हणजे नेमका कागा जमिनीची सुपीकता कण रचना बदलवते ती एसआरटी. कण रचना बदलली म्हणजे जमीन सुपीकतेकडे गेली, सुपीकतेकडे गेली म्हणजे उत्पन्न वाढलं. आता हा सगळ्यात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा याच्यासाठी आहे, कारण आज आपल्या शेतकऱ्याचा वाली कोणीच नाही, आहे का? नाही. तुम्हाला योग्य मार्गदर्शन करणारा एकटीच माणूस आहे का आता? बरोबर. म्हणजे प्रत्येक जण तुम्हाला सांगत खर्चाचं सांगत, आमचं एवढं भाग्य का त्या दादाने जे तंत्र काढलं त्या तंत्रात आम्ही लवकर सामील झालो, आम्ही ते शिकून घेतलं आणि तुम्हाला सांगायचं भाग्य भेटून राहिलं. हे आमचं खरं पूर्व पुण्य, आमच्या वडिलाचं समजायचं काय तुमच्यापाशी हे सांगायचं. मी लहान तोंडी मोठा घास घेतो म्हणलं अशासारखा हा प्रकार आहे. वयाने मी तुमच्या सगळ्यापेक्षा लहान आहे, पण आता एसआरटीचा अनुभव म्हणाल आता मी तुमच्यापेक्षा मोठा. मी म्हणण्याचं उद्देश एसआरटी. आता आपला विषय झाला तणनाशकाबद्दल. आता काही शंका तुम्हाला कोणाले? आता मुद्दा येतो का पहिल्या वर्षी तुम्ही एसआरटी केली, जून मध्ये एसआरटी केली, बेड केले, त्याच्यावर पिकं लावले. खरा मुद्दा तयार होतो का दुसरं पीक जेव्हा तुम्ही घ्या, सोयाबीनवर चना घ्यायचा. सोयाबीन कापल्याने तण किती राहते आपल्यावर? भरपूर तण राहते. आणि मी तुम्हाला फोन करून सांगेन आता याच्यात तुम्ही चना लावा. कसं वाटेल तुम्हाला? पहिले तुम्हाला घरची बाई, पहिला विरोध एसआरटीचा पहिला विरोध जर कोण करत असेल तर तुमची घरची पत्नी. हो, पहिला पत्नी जेवढा विरोध करते तेवढीच आपला पहिला मित्र सुद्धा हे पत्नीच असते, म्हणून ते विरोध करते. पहिला विरोध पत्नी, दुसरे आई वडील, तिसरा करते आपला मेर शेजारी. कारण हा खूप महान राहते. कोणाचा मेर शेजारी पहा, हा महान राहते. त्याच्यामुळे मी 3 वर्ष एकटा होतो तर मला का नसं ऐका लागला. आता मी तुम्हाला सांगायला एवढा चण्याचा असा पद्धत आहे का, चना ज्या दिवशी टोपायला जाईल तर पहिले सांगता अरे वरतर चना टाकला का घंटे पडते, याले खोली टाक पण ओली टाक. आता मी 2 इंचावर टाकतो, 5 वर्ष झाली. आणि आपण टाकू पहिले तर पहिले तेवढ्या सुविधा नव्हत्या, पाण्याच्या सुविधा नव्हत्या, म्हणून आपल्या नाकड्या खाली टाकू. आता मुद्दा येतो का तेवढ्या तणात मी तुम्हाला जर म्हटलं का चना टोक काय का तुमच्या प्रतिक्रिया चांगल्या, तुम्ही त्याच्यावर आपलं डोकं चालवा. काहीतरी कापूनच घे, उपड वापड तरी कर, घरचे जाईल, हे काहीच करायचं नाही. एसआरटी मध्ये डब्बीची काडी, विळा, बैल, ट्रॅक्टर न बाईक कायमस्वरूपी बंद नसेल तर याचं उदाहरण आपल्या शेतात येऊन तुम्ही पाहू शकता. बाई बंद म्हणजे बाहेरची, गैरसमज करू नका. राठोड साहेबांना मेगाफीडचे राठोड साहेब यांना मंचावर आमंत्रित करण्यात आलेलं आहे. कचरा साफ करायचा म्हणजे कचरा साफ करायचाच नाही. मी जे मगापासून सांगत आहे तुम्हाला का तण देई धन. हो, मी सांगतो या ना, तुम्ही तुम्हाला सगळं ट्रायल दाखवतो. मी तुमच्या शेतात फिरून देऊ शकतो. ऐका, समजून घ्या. तुम्ही प्रश्न विचारा, मी आहे. आता तुमच्या पूर्ण वावरात तण झालेला आहे, तुम्ही सोयाबीन कापलेला आहे, तिथं सगळं काम आहे, अस्ताव्यस्त काम होणार, जसे रानडुकर दिसत नाही अशी कंडिशन होणार. टेन्शन घ्यायचं नाही. आवाक्याच्या बाहेर म्हणजे 6-6 फूट जर तुमच्यावर हेटी झाली असेल, तिले ग्रास कटरनं कापून टाकायची आहे. हेटी ज्याचे बुरं मोठे आहे ते बाकी तण आपलं पंचर सर. बाकी आपल्यावर फक्त तण राहते, तण आडवा तिडवा असं करत काहीच करत नाही. पाणी द्या तुमच्या शेतात, तेव्हा ओल नसेल तर 2 घंटे त्याला पाणी द्या. 2 घंटे पाणी दिलं का त्याच्यावर तणनाशक मारायचं. 3 दिवसात ते पाणी तण असं कोमिजल्यासारखं होणार. तुम्ही त्याच्यात दुसऱ्या दिवशी, तिसऱ्या दिवशी, ज्या दिवशी तुमचं टोकन चालते अंदाजानुसार 1-2 दिवसात पाहता चना टोकन करून द्यायचं आणि 1-1 घंटा पाणी द्यायचं. पुन्हा 20 दिवस तुम्ही वावरातच जायचं नाही, 20 दिवसांनाच जायचं. तुम्हाला फक्त चना एवढा दिसल आणि तुमचं तण पूर्ण जमिनी लेवलले झोपलेलं दिसल. पण त्याच्यासाठी तुम्हाला योग्य नियोजन करायला लागेल. कठीण काहीच नाही का. अर्धा एकर जरी पाणी मी तुम्हाला सांगतो, मी तुम्हाला शिकवतो, मी तुमच्या वावरात येऊ शकतो, एवढी तयारी आहे माझी. काहीच नाही. यासाठी आपल्याला काय केलं, विळा लावला का,
बैल लावला का, मजूर लावले का, मग त्याच्यानंतर तुम्ही तेवढंच करता का, तुम्ही पंजी मारत होती, तुम्ही कापूनही घेतो, तुम्ही रोटावेटरही मारत होते, मग पेरतही होती, हा सगळा खर्च थांबला. त्याच्यामध्ये तुमचे दिवस किती जात होते? 15 दिवस तर गेले असते ना. हे तुम्ही 3 दिवसात तुम्ही टोकन करून तुमची शेती उभी, पण करून पहा लागेल. मग हा झाला मुद्दा आपला चण्याचा. पुढल्या वर्षीसाठी सांगतो, या वर्षी त्याने आता बेड केले, बेड आहे त्याच्या याच्यात काढून आता त्याने पराठी कापली, आपल्या बुडात ठेवायच्या म्हणजे कापून घ्यायच्या, श्रेडर करा, प्रत्येकाचा वेगवेगळा विषय. आपला इथे एक मुद्दा तयार होते का, मग पुढच्या वर्षी आले बादवे फुटलेत तो मग मारायचे कसे, तोडायचे कसे, याच्या सुद्धा साठी त्याच्यात काहीतरी कारण म्हणजे व्यवस्था केलेली आहे. याच्यासाठी काय करायचं आहे, तुम्ही काय करता, धूळ पेरणी करणारे शेतकरी आपल्याकडे 99% बरोबर आहे. आपल्याला SRT मध्ये धूळ पेरणी डोक्यातून काढून टाकायचे, बियाणंच जात नाही तुमचं. म्हणजे कसं आपण धूळ पेरणी करतो, आपल्याला काहीच माहित नाही राहत. एक कुठचा तरी अंदाज मला सांगते 5 जून पासून धो पाणी पडणार आहे, आपण टुबून देतो, 3 दिवसांनी शिरवा येते, बियाणं चाललं जाते, पुन्हा याच्याकडे हजर. आपल्याला त्याच्याकडे देणं घेणंच नाही. जोपर्यंत तुमच्या जमीन चांगलं ओल होत नाही, नुसतंच ओल होत नाही, तर तुमच्या जुन्या बुडक्याले भादवे फुटत नाही. नवीन तण तुम्ही प्री इमर्जन्स मारताना उगवण पूर्व मारता का नाही? मी असं सांगणार आहे तुम्हाला, पण पहिल्या वर्षी नाही, 3 वर्ष तुम्ही रेग्युलर SRT झाल्यावर तुम्हाला उगवण पूर्व तण नाशक मारायची गरज नाही. कारण आपल्या SRT चा मंत्र काय, तण देई धन. मग तणच नाही येऊ देणं, ही कुठली शेती आहे तण देई धन? उगवण पूर्ववर खर्च करायचा नाही, पण हे 3 वर्षानंतर. मुद्दा लक्षात घ्या आणि शब्द लक्षात ठेवा. 2 वर्षाचा दवा तुम्हाला अनुभव होईल, त्याच्यानंतर उगवण पूर्व तणनाशक डोक्यातून काढून टाकायचा. खर्च तिथं तो आपला थांबला. मग याले भादवे फुटू द्यायचे म्हणण्याचा उद्देश काय, समजा याची सगळ्याची टोकन झाली 10 जूनले, 10 जूनले हे 99% शेतकऱ्याची 10 जूनले पराठी लागवड झाली, निघली याची पराठी, काही देणं घेणं नाही, 5च नाही याच्याकडं. आपण 25 जूनले पराठी लावायची. किती दिवस लेट याच्यापेक्षा? 20 दिवस लेट, 15 दिवस लेट, काही देणं घेणं नाही आपल्याला. मग तुम्ही 20 दिवस जेव्हा लेट लावा, तो या तुमच्या पराठीला भादवे सुद्धा फुटलेले असतील. नवीन जो ऊत म्हणतो आपण, ऊत तण, हे सगळं तण असं पूर्ण पसरलेलं असं, हिरव्या तणात हिरवे भादवे निघलेल्या याच्यात आपण टोकन यंत्र चालवायचं, बह्याड बनायचं, बह्याड मूर्ख बनायचं. त्याच्यात चालवलं, समोर टोकन यंत्र चालन, पाठी मागून तणनाशकाचा पंप चालन. तुमचे पराठीले आलेले भादवे सुद्धा मरतील आणि नवीन आलेलं तण सुद्धा मरतील. मग तुमची पराठी फक्त ही निकोप वाढेल, तिले कॉम्पिटिशन करायला तण येणार नाही. हे जर वाचलं तर तुमचा खर्च वाचला करायला. पण याच्यासाठी तुम्हाला एका प्रोटोकॉलनच चालावं लागेल. तुमच्या नियोजनानुसार चाललं तर आपल्याला तणनाशकही जास्त लागत नाही. 7 ml तुम्ही पहिले सांगितलं, 150 पर्यंत जाणं आपल्याला पटतच नाही. नियोजन महत्वाचं आहे. मग तुमच्या ज्या पराठी भादवे आले ते फुटले मेले ना, म्हणजे तुमच्या ज्या तण राहिलं का समोर, तुम्ही तणनाशक 2-3 वर्ष कंटिन्यू तण येऊ द्यायचे नाही. तण येऊ द्यायचे नाही म्हणजे तणनाशकाचा वापर काटेकोरपणे करायचा. मी जुना आहे, मला तण किती आलं तरी मला काही घाम फुटत नाही. मधात होऊ देतो, आम्ही कापून ठेवतो, पुन्हा तसंच ठेवतो, गजातच ठेवतो. आता माझ्या शेतात पाहतो तुम्ही, जेवढा हरभर आहे ना तेवढेच साहेब आहे तण. हे लोक मला विचारते याचा तणाचं कसं, काहीच नाही, काहीच होणार नाही. तणाचं आपलं उत्पन्न होणार आहे, तण तणाचा फायदाच देणार आहे. म्हणजे तणाला भेण्याची गरज नाही, फक्त आपली थोडीशी मानसिकता बदलावं लागेल. असं जर तुम्ही तणनाशकाचं नियोजन केलं तर तुमच्या पिकाला कुठलाही त्रास होत नाही. उत्पन्नाची वाढ तर हमखास होते, यात काही शंका नाही. पण तरी माझा शेवटपर्यंत एकच सांगा का, SRT उत्पन्नासाठी करू नका. मनात ठेवूच नका का मला 15 क्विंटल झालं पाहिजे, मला 5च क्विंटल झालं पाहिजे, खर्च मा फक्त 3,000 राहिला पाहिजे. म्हणण्याचा उद्देश तोच आहे. 25,000 करून जर 50,000 खर्च करून कापसाचा उत्पन्न जर आपल्याला 4च क्विंटल कापसाचं होत असेल तर कौपर्यंत खर्च करता. कोणाचा बँक बॅलन्स आहे शेतकऱ्याचा? आता नाहीच आहे ना. मग कौपर्यंत हे धंदे करायचे. सगळ्यात पुन्हा SRT मध्ये जमीन सुपीक करायची. असं कोणतंच तंत्र नाही आहे का ज्याच्यात तुमची सुपीक जमीन होईल. SRT करायच्या अगोदर आपली या एप्रिल महिन्यामध्ये जमीन तपासूनच SRT करायची. आणि ज्याच्यानं पीक फेर पालट करता येत असन त्याच माणसाने SRT करायची.
आता पीक फेरपालट करण्याच्या पद्धती आहे. कोणाचे असे प्रॉब्लेम आहे का फक्त कोरडवाहू जमीन आहे आणि कापसाशिवाय जमत नाही, त्याच्यासाठी सुद्धा पर्याय आहे. पर्याय खूप वेळ लागते. तुम्ही एखाद्या वेळेस कार्यशाळा कुठची करा तुमच्या भागामध्ये, त्याचं सुद्धा सोल्युशन आहे. नाही असं काहीच नाही का. पुन्हा एक मुद्दा का जे ओलतीवाले आहे यांनाच एसआरटी करावं बा असं अजिबात नाही. कोरडवाहू सुद्धा एसआरटी सक्सेस आहे. कोरडवाहूचे शेतकरी आपल्यापाशी येत आहे. एसआरटी करणे म्हणजे का तुम्ही जे शेती करता तीच. पुन्हा एक तिसरा गैरसमज असा निर्माण होते का बेडवर पाणी पुरण का आहे ना. असे फाकते बा. तुम्ही जे बेड करता ते बेडच नाही आहे. तुम्ही करता सरी वरंबे. आता बोलले साहेब 100% तुम्ही बरोबर. असं घ्यायचं आणि अशी टिकुरी उभी करायची. उसाचे बेड मेकर सरी- पाडणारे त्याला हा, सर त्याने करतात. तर हे तुमचे बेडच नाही आहे. म्हणजे तुमचा मूळ पायात चुकीचा आहे तो कळस कसा राहील. म्हणून मी म्हणतो का ते बेड मेकर नच करा. आणि आमच्या एसआरटी मध्ये 4-4.5 फुटावर आम्ही बेड सांगतो. त्याच्या पाठीमागे सुद्धा कारण आहे. काही काही शेतकऱ्याच कसं होते. आता उदाहरणार्थ यायचंच सांगतो, ज्याच्या शेतात आपला कार्यक्रम आहे यायचं बेड आहे 3.5 फुटाची. 7 फुटावर तू याय ना चालते, चालत नाही अशातला भाग नाही. पण आपल्याला काय करायचं, एकदा बेड केल्यावर कायम स्वरूपी ते बेड ठेवायचे. 20 वर्षे 30 वर्षे तुम्ही आहे तोपर्यंत, तुमच्या पुढे आहे तोपर्यंत. मग मधात 4 वर्षांनी एखाद्या वेळेस एखाद्याला वाटलं का मला केळी लावायची, उद्या 3 वर्षांनी तुम्ही कोणतं पीक लावणार आहे तुम्हाला माहित आहे का कोणाला. मग उद्या 4 वर्षांना जर तुम्ही हे बेड फोडले, 4 वर्ष जे तुम्ही मेहनत करून त्याच्यामध्ये जीवाणू तयार केले, 4 वर्षांनी फोडले हे जीवाणू काय झाले. मग तुम्ही पुन्हा कुठे आले, पहिल्याच वर्गात आले. तर त्याच्यामुळे नियोजन हे सुरुवातीलाच करायचं आहे. लाग जास्त करायचं तर 1 एकर करा, 1 एकर करायचं तर अर्धा एकर करा, अर्धा एकर नसेल 1 बेड करा. म्हणून तुम्ही 1 बेड अनुभव घ्या, पण माती तपासूनच घ्या. 3 वर्षांनी जेव्हा तुम्ही माती तपासाल तर तुमचा सेंद्रिय कर्ब 0.90च्या वर असेल. हा कोण दिला आपल्याला, दिसत्या पिकाच्या मुळानं पिकाचे जे मुळ आपण जमिनीत जिरवले त्याच्या बरोबर. याच्यासाठी ना तुम्हाला रासायनिक लागलं ना बाहेरचं काही आणून टाकायचं लागलं. पुन्हा एक कॉन्सेप्ट येते क्लिअर का बाहेरचे जे शेत कंपनीवाले आहेत बरेच का बाहेरून जीवाणू जमिनीत सोडायचे म्हणजे तुमचे पिकं चांगले राहते. आहे बरोबर. जे जीवाणू आपल्याला फुकटात भेटत आहे ते बाहेरून आणून टाकायची गरज आहे का. तुम्ही मे महिन्यात नांगरून मारले आणि जून महिन्यात यायचं ऐकून तुम्ही पुन्हा वावरात आणून सोडले, योग्य होईल का. याच्यामध्ये जीवाणूची खूप संख्या असते. त्याच्यामुळे आपल्याला हा खर्च कायमस्वरूपी डोक्यातून काढून टाकायचा का बाहेरची वस्तू आपल्याला काही आणून टाकून आपले जीवाणू वाढवायचे आहे. हा मूळ मुद्दाच लागू पडत नाही. सगळ्यात महत्वाचा मुद्दा छोट्या छोट्या गोष्टी आहेत. छोट्या छोट्या गोष्टीवर तुम्ही कॉन्सन्ट्रेट केलं, लक्ष केंद्रित केलं तर एसआरटी कठीण नाही आहे. तणनाशक तुम्ही मारता, तणनाशक मी मारतो. बेड तुम्ही करता, बेड मी मारतो. फक्त तुम्ही निंदता, मी निंदत नाही. झाली नाही एसआरटी. तुम्ही पिकं उपटून घेता, मी पिकं कापून घेतो. आणि 4.5 फुटाचे बेड का लागते, कारण आता एसआरटी मार्फत अशा जमिनी आपल्या काय म्हणतो मशनीत भेटून राहिल्या, तयार होऊन राहिले. आपल्या मोठे मोठे क्षेत्र आहे. आपण ट्रॅक्टर घेतो, आपण बंद करून राहिलो ट्रॅक्टर. मग आता आमच्या एसआरटी कडे आता झेबू नावाचं यंत्र आलेलं आहे ज्याच्यामध्ये बेड होते, ज्याच्यामध्ये टोकन एक साथ होती. टोकणीच्याच मागे तुम्हाला तणनाशक मारता येते, तुम्हाला रिपर आहे त्याच्यात भेटते म्हणजे पीक कापणीसाठी. उलट पराठी बारीक करायसाठी मल्चर सुद्धा त्याच्यामध्येच आहे. पण हे यंत्र 4.5 फुटाच्या अंतरात चालते. मग तिथं असे जर प्रॉब्लेम आले तुमची, उद्या तुमच्या भागात एखाद्या शेतकऱ्याने मशीन घेतली आणि तुमच्या वावरात यात आणि तिथं त्याचे 3.5 बेड राहते, तुमचं होईल का, नाही होणार ना. म्हणून बेडची दिशा सगळ्याची महाराष्ट्रात एकच असली पाहिजे. म्हणून आमची 4.5 फुटाची आहे. पण काही काही जणांचा प्रॉब्लेम राहते का 4 फूट होते, तर तसंही ऍडजस्ट करायला काही हरकत नाही. पण त्याच्यात आपण 4.5 फुटामध्ये प्रत्येक पिकाचं नियोजन बनवतो. जसं तुम्ही कपाशीचं 1 तास लावणार, पुढल्या वर्षी आपल्याला पिकं बदलवायची आहे तर तिथं आपण सोयाबीनचे 2 तास लावू. तिसरं वर्ष आहे आपण तिथं पुन्हा 1 तास तुरीचं लावतो, दुसऱ्या एका बेडवर 2 तास सोयाबीनचे लावू, किंवा 1 बेड सोडून देऊ. आता 1 बेड सोडायची हिंमत आहे का कोणाची. पण ते सुद्धा पीक आहे, ते मी तुम्हाला 2 मिनिटात सांगतो. मला एका बेडवर तुरी, आता याच तुरीचं उदाहरण घ्या का, या तुरीवर 1 तास तुरीचा आहे, 1 बेड खाली आहे.
एका बेडवर फक्त तण येऊ द्यायचे. तण येऊ दिलं का कापलं, तण आलं तर मारलं, फक्त तण येऊ द्यायचे. तसा प्रयोग आपल्यावर आहे साहेब, दाखवला ना तुम्हाला. त्याला आम्ही कर्बाचं पीक म्हणतो. तुम्हाला रुपयात हे देत नाही, पण जमीन एवढी श्रीमंत करते का? म्हणजे तण खत जायची गरज नाही. एवढा जितक्या जास्त मुळ्या जमिनीत जिरवान तुम्ही. अजून एक तुम्हाला मी हे करतो सांगतो, उन्हाळ्यात या टिकास पावडर मी वावरात ठेवतो. तुम्ही कोण एका जणांनी येऊन जमीन अशी ते जो बेड केलेला आहे तो उखरायचा. त्याच्यामध्ये फक्त तुम्हाला मुळ्याचे जाळ सापडत, बाकी काही सापडणार. म्हणजे आपल्याला का करायचा, यासाठी मुळ्याचा बाजार तयार करायचा. जितक्या जास्त मुळ्या, जितके जास्त तण तुम्ही शेतामध्ये जिरवाल, तितकं तुमची जमीन फास्ट कव्हर होईल. आणि पीक फेरपालटच का महत्वाचे याचं एक सांगतो. कपाशीवर कपाशी जर घेतो म्हटलं तर एकाच प्रकारचे तिथे जीवाणू तयार होतील, एकाच प्रकारच्या बुरशा तयार होतील. म्हणजे कुठेतरी अपायकारक होईल. जसं आपण एकच अन्न एक महिना खातो का? सगळ्या अन्नाची आपल्या म्हणजे प्रत्येक गोष्ट आपल्या ताटात राहते, तर आपल्याला रुचकर लागते. एकच एक वस्तू ठेवली तर जमत नाही. पावसाळ्यात कसं कसं चूर्ण भाकर चूर्ण पोळी म्हणलं तर तरच येते. त्या पद्धतीचं त्याच्यासाठी पीक फेरफार महत्वाचे, म्हणजे जमिनीची सुपीकता वाढवण्यासाठी. आणि मी तुम्हाला हे सांगत आहे का जमीन तपासूनच यासारखी करा, कारण हे तुम्हाला सगळ्यांना माहित असलं पाहिजे. मी सांगतो म्हणून नाही. मी आलो, अर्धा घंटा बोललो, 1 घंटा बोललो, गेलो. पण जमीन आपली पहिले करायच्या अगोदर कोण्या कंडिशनले होती, आणि 3 वर्ष आपण यायचं ऐकून केलं तर आज आपली कंडिशन कोणती झाली. 3 वर्षानं तुम्हाला रासायनिक लागत नाही. हा सगळ्यात मोठा फायदा आहे. मग रासायनिक बंद करायचं नाही का तुम्हाला? 1400 थैली कितीवर गेली आता? 2100 2000. आणि पुन्हा फेकणारे तर वाढवतेस. आजपर्यंत शेती केली पण फेकणाऱ्याला वावरत नाही होतो. फेकणाऱ्याला नाही. आता गावात चौकी गावातले शेतकरी फेकणारा म्हणलं तर नाही, जमतच नाही. स्वतः वटा बांधला, डवऱ्यान फिरलं. आम्ही शेती करू, टाइम नाही भेटे, पण त्या टायमात डवरे वटा बांधून मी फेकतो, पण फेकणार नाही, कारण तुमच्यापासून आम्ही विकत आणलं. हा महत्वाचा मुद्दा आहे. म्हणून आतापासून याच्या पुढे एक प्रत्येकाने एक टोकन यंत्र आणि एक ग्रास कटर एवढं घ्या. तुम्हाला ट्रॅक्टरची गरज नाही, पराठा कापायलाही गरज नाही पडत, तुरी कापायलाही नाही गरज पडत. पुन्हा मुद्दा, आता ह्या तुरी वरतून कापणार मजूर, बरोबर. आणि एवढ्याला याची हे राहील धसकट. आणि मी तर तुम्हाला सांगू राहिलो का SRT कर. मग एवढ्या धसकटात कशी करायची? इथं ग्रास कटरचा वापर करून त्याला जमिनी लगत कापून घ्यायचा आहे. बाकी कुठल्या तुम्ही कोणाला न द्यायच्या. जायला तर कोणाला द्यायच्याच नाही. कोणीच कामाला येत नाही. आपल्या फुटतात नाही द्यायचं, कोणाला कुठारही नाही द्यायचं. हे आपल्या नालीला टाकून द्यायच्या कुठल्या. ऑटोमॅटिक सरते. काही रुपयाचं त्याला डिकम्पोजर वापरायची गरज नाही. आणि पुन्हा काही काही लोकांचे असे प्रश्न आहेत का मी वरतून पराठ्या कापून टाकल्या तर मग ते जमते. आम्ही दरवर्षीच रोटावेटर मारतो म्हणते, आम्ही जमिनीत गाडतो म्हणते. त्यानं तुमची जमीन जास्त दिवस सुपीक होत नाही. हा मुद्दा पहिले क्लिअर करा. कारण आपल्याला बरेच जण म्हणते आम्ही दरवर्षी रोटावेटर मारतो म्हणते, पराठीवरनं पराठी बारीक करतो. मग आमच्या जमिनीत आम्ही पालापाचोळा देतो. द्या ना, त्याच्यापासून एक कर्ब मिळते, पण याच्यापासून मिळणारा कर्ब किती दिवस पुरते हे कोणालाच माहित नाही. तुम्ही वरतून टाकता समजा पालापाचोळा हे ते सगळं, याचा 20 ते 25 दिवसात हे सडून डिकम्पोज होऊन जाते. मग त्याच्यानंतर हे आपल्याला खत देईल का? नाही. पण हेच बुडं जमिनीत दिलेले पुढच्या पिकापर्यंत तुम्हाला सेंद्रिय कर्ब पुरवत राहते. म्हणजे सरळ सांगणार नाही, जास्तीत जास्त हा पद्धत अवलंबवा. आता याच्या भरपूर काही सांगायचं, आपण बरेच लोक जमलेले आहेत. आता याच्या पलीकडे एक दोघांचे कोणाचे काही प्रश्न असेल तर मी तुम्हाला माझा नंबर देतो वैयक्तिक. हो, नंबर घ्या आणि मग माझं मी आठवतो. 9767. हो, डब्बीची गाडी तर बंदच म्हणलं, सांगतो त्यात वैयक्तिक फोन करा. 9767 नंबर लिहून घ्या. 9767 51 54 10. 9767 51 54 10. उमेश पोहदरे. कधीही फोन करा. नाही उचलला तर रिटर्न कॉल येईन याची गॅरंटी. गाव येवती, सोनामाता, तालुका राळेगाव, जिल्हा यवतमाळ. बरं, आता एवढं सांगितलं, जे काही अनुभव होते ते सांगितले. मी काही मास्तर नाही, मी शिकलेला शेतकरी नाही. कोणाचं जर मन दुखलं असेल माफ करा, योग्य वाटलं असेल अर्धा एकर तरी यासाठी करा. धन्यवाद. सर एक छोटासा प्रश्न.
माझ्या इकडे समजा 3 एकर आहे, मी SRT पद्धतीनं केली, बरोबर. पण घरचं खत आहे शेणखत, ते कशा पद्धतीनं त्याच्यामध्ये उपयोग करायचा हा एक 2 मिनिटं सांगतो. शेणखताबद्दल राहिलो एक मुद्दा. तुमच्या घरी जर शेणखत असेल, शब्द लक्षात घ्या, घरी जर शेणखत असेल, विकत आणून नाही, तर पहिल्या वर्षी बेड करता तवा टाका. त्याच्यानंतर दुसऱ्या वर्षीपासून गाय ढोरं असेल तर दुसऱ्याला विका. आपल्याला शेणखत, गांडूळ खत, कोंबडी खत लागत नाही. पहिल्या वर्षी बेड करायच्या अगोदर घरचं असेल तर टाका, नसेल तर काही हरकत नाही, पण दुसऱ्या वर्षी विकाले 100